होत नाही. तर जेव्हा जुनी संघटना त्याची मान्यता प्राप्त संघटनेची मान्यता गेली तर तुम्हाला दुसरी संघटना करायला पर्याय नाही आणि त्यामुळे आम्हाला नवीन संघटना करावी लागली. शिवराय साहेबांनी आम्ही पुढाकार घेऊन हे केलेलं आहे काम आणि 25 जिल्हे आमच्याशी संलग्न आहेत आणि आता ज्या ज्या त्याच्यानंतर स्पर्धा झाल्या त्याच्यात आपले संघ जाऊन चांगलं काम करतायत. आत्ताच वर्ल्ड ज्युनियर बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये आपल्या एका मुलीला गोल्ड मिळालेलं आहे. चंद्रिका पुजारी पुण्याची आहे. तर आता हे बॉक्सिंगमध्ये एक चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि म्हणून माझी सगळ्यांना परत ही विनंती आहे की बरं आम्ही जी निवडणूक घेतली तर त्याच्यामध्ये आम्ही निवृत्त उपायुक्त निर्वाचन उपायुक्त अविनाश सडस यांना नेमलं. त्यांनी अगदी पूर्ण प्रक्रिया पार केली. बीएफआयचे निरीक्षक डॉक्टर नरेंद्र कुमार निर्वाण इथे उपस्थित होते. त्यांचा रिपोर्ट गेल्यानंतर बीएफआयने मला मान्यता दिली आणि या एक कोड असा असतो की इंटरनॅशनल फेडरेशन नॅशनल फेडरेशन रेकग्नाइज करतं, नॅशनल स्टेट करतं आणि जेव्हा ती स्टेट फेडरेशन डिरेकग्नाइज होते. आता ही जी जुनी संघटना आहे दरेकर साहेबांच्या अध्यक्षतेखालची ती आता राज्य बॉक्सिंग संघटना उरली नाही. ती आता केवळ धर्मादाय आयुक्त यामधील एक संस्था आहे आणि त्याचे जे काही वाद चालू असतील ते चालू राहतील कोर्टात. त्याचा आमच्याशी संबंध नाही. आमची नेमणूक बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाने केली. आता यांना जर काही अडचण असेल तर तो बॉक्सिंग फेडरेशनचा त्यांचा विषय, आम्ही त्या भानगडीत काही पडणार नाही. पण आमचं सगळ्यांना आता मत आहे की एक बॉक्सिंगला आता नवीन मिळतंय आणि महाराष्ट्रात 9 वर्ष महाराष्ट्रावर अन्यायच होत होता. आम्ही पहिल्यांदा अडली 9 वर्षापूर्वी नागपूरलाच बॉक्सिंगचं नॅशनल झाली होती. आज 9 वर्षानंतर होते आणि त्यांनी ह्या नॅशनलचं महत्व असं आहे की भारताची एशियन कपमध्ये जी चमू जाणार आहे त्याचं सिलेक्शन पण तिथे होणार आहे. म्हणजे एक बॉक्सिंगला नवीन ऊर्जा मिळणार आहे यातनं आणि त्यामुळे मला वाटतं की सगळ्यांनी सहकार्य करावं. शिवाय साहेबांनी सांगितलं की आम्ही दरेकर साहेबांना आमंत्रण देणार आहोत आणि तेही येतील नक्की असं मला विश्वास आहे. नाही, मी प्रवीण दरेकरजींना सांगणार आहे. त्यांनी त्यांच्या वक्तव्यात सांगितलं प्रेस कॉन्फरन्समध्ये की याचा पूर्ण राहुल शेवाळेंनी अभ्यास करायला पाहिजे, परंतु दुर्दैवाने त्यांनीच अभ्यास करायला पाहिजे. कारण त्यांनी जर नीट अभ्यास केला असता तर या प्रक्रियेत ते सहभागी झालेच नसते आणि विनाकारण यामध्ये राजकारण आणत आहे. त्यांची जी संस्था आहे जसं सावरकरजींनी सांगितलं आता ते धर्मादाय आयुक्ताकडे त्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. आमचं जे आहे ते रजिस्ट्रेशन कंपनी ऍक्ट नुसार आम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्यामुळे आमचा विषय वेगळा आणि त्यांचा विषय वेगळा आहे. त्यामुळे त्या ठिकाणी अध्यक्ष आहे ते त्यांना मी त्यांच्या शुभेच्छा देतो. हा बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाने आम्हाला अफिलिएशन दिलेलं आहे. त्यामुळे अधिकृतरित्या आता आम्हीच आहोत आणि जी काही त्यांची तक्रार असेल तर त्यांनी धर्मादाय आयुक्त किंवा इतर ज्या ठिकाणी आहे प्लॅटफॉर्मवर त्यांनी मांडावी. पण आता अधिकृतरित्या आम्हाला अफिलिएशन मिळाल्यामुळे मुलांवर कुठेही अन्याय होऊ नये, बॉक्सरला चांगला न्याय मिळावा. जसं सावरकरजींनी सांगितलं की 9 वर्षापासून स्पर्धा झाल्या नव्हत्या महाराष्ट्रात, ते 9 वर्षानंतर या स्पर्धा होत्या आणि या राजकारणामुळेच बॉक्सरवर खूप ठिकाणी अन्याय होतो. त्यांना जे काय प्लॅटफॉर्म पाहिजे ते प्लॅटफॉर्म मिळत नव्हतं म्हणून आम्ही सर्वांनी पुढाकार घेतला. त्यांनी मला त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलले की बॉक्सिंगचा संबंध काय माझा, तर त्यांना माहित नाही माझा मुलगा बॉक्सर आहे. माझ्या मुलाचे कोचच इथे बाजूला बसलेले आहेत आणि सावरकर स्मारकात बॉक्सिंगच्या संदर्भात वेळोवेळी ज्या काही गोष्टी असतील तर त्यावेळी नेहमीच मी सहभागी आहे आणि खासदार असल्यापासून माझा स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातल्या बॉक्सिंगशी संबंध आहे. त्यामुळे बॉक्सिंगबद्दल त्यांनी मला सांगू नये आणि जे काही त्या संदर्भात वक्तव्य जे करतायत त्याचा खऱ्या अर्थाने विचार करून या सर्व गोष्टी कराव्यात. विनाकारण एक घाणेरडं राजकारण यामध्ये आणत आहेत आणि आमचा संपूर्ण विचार हेच आहे की जे बॉक्सर आहेत त्यांना न्याय द्यायचा, त्यांच्याकरता इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचं. मुंबईत आम्ही मोठ्या बॉक्सिंगच्या संदर्भातलं एक क्रीडा संकुल पण उभारण्याचा आम्ही एक संकल्प केलेला आहे. लवकरच त्या संदर्भातली घोषणा पण आम्ही सर्वजण करणार आहे. त्यामुळे या बॉक्सिंग महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचा हाच उद्देश आहे की बॉक्सरला न्याय द्यावा आणि जे 100 वर्षाचं जे गतवैभव आहे ते गतवैभव पुन्हा एकदा मिळवून देण्यात यावं.